आता महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। या रिपोर्टनुसार मुंडेंच्या मारेकऱ्यांची क्रूरता कोणत्या पातळीवरची आहे याचा अंदाज येऊ शकतो। नेमकं काय आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। 20 ऑक्टोबर 2023 रोजी बीडमधील व्यापारी महादेव मुंडेंची परळीतल्या तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानात हत्या झाली होती। हत्येनंतर पोलिसांना रात्री त्यांची गाडी तर सापडली, पण तिथून 50 मीटर अंतरावरती असलेला त्यांचा मृतदेह दिसला नव्हता। पण तोच मृतदेह त्यांना दुसऱ्या दिवशी मिळाला त्याच ठिकाणी। त्यामुळे सुरुवातीपासूनच या हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून अनेकदा एसपी ऑफिस, पोलीस चौकी यांच्या पायऱ्या झिजवल्या, सरकारला साकडे घातलं, आमदारांना विनवण्या केल्या, पण मुळात पोलिसांवरती या प्रकरणी दबाव आहे असा आरोपही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला। परळीतून फोन फिरतो आणि तपासाची चक्र बदलतात हे या प्रकरणात बऱ्याचदा पाहायला मिळालं। म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर या प्रकरणात 20 महिन्यात आतापर्यंत 8 तपास अधिकारी बदललेत। तपासाचा पॅटर्न बदलला, पण आरोपी एकही सापडला नाही। आता या सगळ्यात महादेव मुंडेंचा 9 पानांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। रिपोर्टमधील माहिती अंगावरती काटा आणणारी आहे। या अहवालानुसार महादेव मुंडे यांच्या अंगावरती तब्बल 16 वार होते। आधी त्यांच्या गळावरती वार केला, तब्बल 20 सेंटीमीटर पर्यंत लांब, 8 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल असा हा वार होता, म्हणजे त्यांचा गळाच चिरला होता। त्यानंतर त्यांच्या मानेवरती उजव्या बाजूने 4 वार करण्यात आले होते। प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचं अहवालातून समोर आले। मानेवरती वार करताना घाव चुकला आणि त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत अख्खा भाग फाटत गेला। जसं की आधी सांगितलं की 20 ऑक्टोबरला महादेव मुंडेंची हत्या झाली, त्यानंतर 21 ऑक्टोबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह झाला। त्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी 12:15 ते 1:30 अशा सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चाललं। पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावरती जखमा झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं। तोंड ते कानापर्यंत एक खोलवार आहे, श्वसन नलिका कापलीये, रक्तवाहिन्या तुटल्या। या मारहाणीमुळे महादेव मुंडे यांच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्राव झाला। डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्यावरती, तळ हातावरती, मधल्या बोटावरती वार आहे। डावा गुडघा पूर्णपणे सालपटला गेला। धक्कादायक गोष्ट म्हणजे अंगावरील काही मांसही गायब आहे। त्यांच्या अंगावरती रक्तानं माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता आणि लाल करदोडा होता आणि पाकिटही होते। चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखले होते। सव्वा तास हे पोस्टमॉर्टम चाललं। महादेव मुंडे यांच्या शरीरावरती असणाऱ्या जखमांनी आरोपींची क्रूरता स्पष्ट होते। महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या गंभीर मारहाणीनंतर वाचणं कठीण होतं।